स्वप्नामध्ये ही गोष्ट दिसली तर कुणालाही सांगू नका, नाहीतर पश्चाताप करत बसावे लागेल। मित्रांनो, आपण झोपल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारची स्वप्न पडत असतात। सामुद्रिक शास्त्रामध्ये स्वप्नाबद्दल अनेक माहिती सांगितली गेली आहे। अनेक जण रात्री स्वप्नामध्ये काय घडले ते सकाळी उठल्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणींना सांगत असतात, परंतु स्वप्न शास्त्रामध्ये असे काही स्वप्न आहेत ज्यांना मित्राबरोबर कधीही शेअर केले नाही पाहिजे। म्हणजेच आपल्याला जे स्वप्न पडले आहे ते इतरांना कधीही सांगू नये। आपल्या सभोवताली अनेक न दिसणाऱ्या गोष्टी घडत असतात। आपल्याला अनेक प्रकारचे संकेत हे आधीच मिळत असतात, परंतु आपल्याला त्या संकेताबद्दल माहीत नसल्यामुळे आपण या सर्वांपासून दूर राहतो। परंतु स्वप्नामध्ये देखील आपल्याला असे काही संकेत मिळत असतात ज्याचा संबंध आपल्या दैनंदिन जीवनाबद्दल असतो, परंतु आपण अशा काही चुका करत असतो त्यामुळे याचा काही अर्थ राहत नाही। आपण आपल्या झोपेमध्ये पडलेल्या स्वप्नाबद्दल इतरांना सांगत असतो, परंतु असे करणे साफ चुकीचे असल्याचे सांगितले जाते। आपल्याला स्वप्नामध्ये काय दिसले हे कुणालाही सांगू नये। असे काही स्वप्न आहेत जे कधीही कुणालाही सांगू नये, अन्यथा याचा काही उपयोग आपल्याला होत नाही। चला तर मग जाणून घेऊया कोणकोणते आहे ते स्वप्न जे इतरांना कधीही सांगितले नाही पाहिजे। मित्रांनो, स्वप्नामध्ये जर तुम्हाला रिकामे भांडे दिसले तर असे स्वप्न खूपच शुभ मानले जाते। स्वप्नशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की स्वप्नामध्ये जर तुम्हाला रिकामे भांडे दिसले तर तुम्हाला लवकरच धनप्राप्ती होणार आहे, अचानकपणे धन येणार आहे। अशा प्रकारचे अनेक संकेत या स्वप्नामुळे मिळत असतात, परंतु तुम्हाला हे स्वप्न कोणालाही सांगायचे नाही, केवळ हे आपल्या मनामध्येच ठेवायचे आहे, तरच त्याचा उपयोग होईल। त्यामुळे अशा प्रकारे स्वप्न कोणालाही सांगू नका। मित्रांनो, नंबर 2चे स्वप्न आहे, आपल्याला अनेकदा बरेचसे प्राणी देखील दिसत असतात। स्वप्नामध्ये जर आपल्याला कधी उंदीर दिसला तर याचा देखील एक संकेत मिळत असतो, परंतु तुम्हाला हे स्वप्न इतरांना सांगायचे नाही। जर स्वप्नामध्ये तुम्हाला उंदीर दिसला तर हे कोणालाही सांगू नये। या स्वप्नाचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच अचानकपणे धनप्राप्ती होणार आहे। तर मित्रांनो, असे हे 2 स्वप्ने कोणालाही सांगू नका। जर तुम्ही मित्रमैत्रिणींना हे स्वप्ने शेअर केले तर त्याचा कोणताही अर्थ राहत नाही। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।